नमस्कार मित्र हो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर हो. आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. तर आज आपल्यासमोर एक विषय मांडायचा आहे. तो म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून मीडियामध्ये खूप मोठा गाजावाजा चालू आहे. ज्या माणसाच्या नावाचा तो माणूस म्हणजे कॅप्टन अशोक कुमार खरात बाबा. तो आहे नाशिकचा. चला तर या विषयावर आपण कोण आहे हा अशोक खरात बाबा, यानं काय असं केलं बरं कॅप्टन बाबानं? तर हा कॅप्टन बाबा नाशिक शहरामध्ये याचं कार्यालय आहे आणि सिन्नर तालुक्यामध्ये ईशान्येश्वर या नावानं महादेवाचं मंदिर यानं बांधलं. मिरगावला नदीमध्ये. आणि हा महादेव म्हणजे नवसाला पावणारा, अनुभव देणारा, तुमचं कल्याण करणारा, तुम्ही जी इच्छा प्रगट केली ते पूर्ण करणारा, असा प्रचार या मंदिराचा करण्यात आला. आणि हा बाबा म्हणजे बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांचा गुरु. अंकशास्त्र म्हणजे आपण ऐकतो ना, आता जसं उदाहरणार्थ माझा जन्म आहे 15 जुलै 1967. 15 म्हणजे 5 आणि 1 6, जुलै म्हणजे 7, 6 आणि 7 13 आणि 67. तर 1 9 म्हणजे 10, 6 आणि 7 13, 13 आणि 10 23, 23 आणि 13 36. हा झाला एक अंक. आणि पुन्हा 36चा 6 आणि 3 9 हा मूल्यांक. आणि याच्यावरून तुमचं भविष्य सांगायचं. तुमचं काय होणार, तुमचं काय नाही होणार, तुम्हाला काय बिमारी आहे, त्याच्यामुळं काय करावं लागन, कोणती पूजा करावी लागन, तंत्र काय करावं लागन, मंत्र काय म्हणावे लागतील, किती दक्षिणा द्यावं लागल. आणि या लोक अशा बाबावर भाळतात, त्यांच्या जाळ्यात अडकतात. तर हा सांगायचा मला अनेक भाषा येतात, माझा अनेक देशात प्रवास झालेला आहे. आणि लोकांच्या भावनेशी खेळलं. मानसशास्त्रात जर अभ्यास केला, तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या हालचालीवरून तुमचं मागचा भूतकाळ सांगायचा. संमोहनशास्त्र आपण ज्याला म्हणतो, हे लोकसुद्धा तुम्हाला बोलता बोलता तुमचा इतिहास, तुमचा भूतकाळ हे तुम्हाला सांगत असतात. सर्वसाधारण फिरणारे जोशी, कुडमुडे जोशी, हे सुद्धा असंच तुमचं मानसशास्त्राचा अभ्यास करतात. ठराविक त्यांचे मुद्दे पाठ असतात. तुम्हाला मुलं किती आहे, तुम्हाला मुली किती आहे, तुमचं घर कुठं आहे, तुमचं शेत कुठं आहे, तुमचा व्यवसाय काय आहे, हे बरोबर ते तुम्हाला तुमची माहिती सांगत असते. आणि हा हाय प्रोफाईल बाबा म्हणजे उच्च भ्रूलोकाचा. याच्याकडे IPS अधिकारी. कारण एकदा का मोठा माणूस आला, मोठा मासा जाळ्यात अटकला की लहान लहान मासे आपोआपच येतात. आपण ते तितर पकडतात बघत नाही का, त्यांच्याकडे एक तितर असतो आणि तो सिटी मारीत असतो. तसं या बाबांना पहिलं या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे रुपालीताई चाकणकर, हे त्यांचं घर सगळं शिष्यमंडळ झालं. त्याच्यानंतर दीपक केसरकर असल, जयंत पाटील यांच्याकडे येऊन गेलेले फोटो आपण बघतोय. निलेश लंके,
अहिल्यानगरचे खासदार हे सुद्धा यांच्याकडे येऊन गेलेले आहे. लोणीचे प्रवरानगर राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा यांचे फोटो यांच्याकडे आहे. नवे नवे एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन गेलेले आहे, याचे फोटो आहे. आणि सगळ्यात मोठा म्हणजे अमित शहाचा फोटो यांच्याबरोबर आहे. फोटो कोणीही केव्हाही काढू शकतं, कोणत्याही निमित्ताने येऊ शकतात. पण याचा फायदा घेऊन हे लोक दाखवतात, बघा आमचं शिष्य हे आहे, ते आहे, ते आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकसुद्धा यांना भुलून जातात. मग त्याच्यानंतर IPS अधिकारी यांच्याकडे यायचे, माझी बदली कुठं होईल, मला इकडे बदली करायची आहे, कोणाला तिकीट पाहिजे, तिकीट मिळवून द्यायचं. त्याचा मोठा मग सांगायचं तुम्हाला एवढा दक्षिणा द्यावं लागेल. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे कारनामे या बाबानं केले. परंतु मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये श्रीरामपूरचं एक दैनिक आहे खबरदार पुढारी, श्रीरामपूर तालुका शिर्डी वगैरे या भागात चालणारं एक दैनिक आहे खबरदार पुढारी. याचे संपादक आहे दत्तात्रय खेमनार. मार्च 2025 यांनी म्हणजे आजच्या 1 वर्षापूर्वी या बाबावर, या भोंदू बाबावर लिंग पिसाट भोंदू कॅप्टन बाबा याचे कारनामे अशी एक बातमी छापली. आणि त्यांचीच मुलाखत मी आता ऐकली. त्यांनी सांगितलं की मला या रुपालीताई चाकणकरांच्या कार्यालयातून फोन आला आणि मला सांगितलं माफी मागा. नवे रुपालीताई चाकणकरांचाही फोन आला. त्याच्या अगोदर या खरात बाबाचा फोन आला, त्यानं नोटीस पाठवली. आणि शेवटी यांनी एक पत्र पाठवून ते प्रकरण मिटवलं, कारण यांच्याकडं तसे योग्य पुरावे नव्हते. त्यातच या बाबाचा कार्यालयातला एक मुलगा ऑफिस बॉय नीरज जाधव, याला या बाबाचे सर्व कारनामे माहिती होते. आणि त्याला हे माहीत असल्यामुळं तो पाहत होता हे लोकांना कसं लुबाडतो, महिलावर कसे अत्याचार करतोय, कसा ब्लॅकमेल करतो महिलांना, त्यांच्याकडून पैसे उकळतोय, मोठमोठ्या व्यापाऱ्याकडून पैसे उकळतोय, उद्योगपतीकडून पैसे उकळतोय. आणि याची माया 100, 200, 500 कोटीमध्ये याची संपत्ती तयार झालेली आहे. तुम्हाला सांगितलं ना आत्ता की मी मिर गावामध्ये यानं मंदिर बांधलेलं आहे. तिथं मोठा फार्म हाऊस आहे, ब्रह्मा सदन त्या फार्म हाऊसला नाव आहे. तर या नीरज जाधवनं मग ते सगळे व्हिडिओ चोरले, बाबाला न कळत ते हस्तगत केले. आणि बाबाच्या कार्यालयात असल्यामुळे बाबा त्याला वावरायला कुठं फिरायला काही बंधन नव्हतं. आणि नंतर यानंच ते बाबाला पुन्हा व्हिडिओ पाठवले आणि सांगितलं तुमच्या असे व्हिडिओ माझ्याकडे आहे, आम्हाला 5 कोटी द्या. त्याला अजून 2-3 सोबत होते. पण हा बाबा मोठा चालाक, हा काही साधारण बाबा नव्हता. कारण एवढ्या मोठ्या लोकांना चालवायचा, IPS अधिकारी, पुढारी, सगळे उद्योगपती. आणि म्हणून त्यानं या नीरज जाधववरच हा खंडणी मागतोय म्हणून केस केली. परंतु पापाचा घडा हा भरत असतो. त्या नीरज जाधवनं काय केलं, मग बाबाचा नाद सोडला आणि ज्या
एक 35 वर्षाची महिला होती, जी पीडित होती. तिला वारंवार तिच्यावर बलात्कार केले या बाबानं. तिला व्हिडिओ पाठवला. आणि तिला ब्लॅकमेल करण्याचं काम प्रयत्न केला, परंतु तीही त्या बाबाकडे गेली. तिथेही गेम फसला याचा. म्हणून यानं मग तिचा जो मेहुणा आहे त्याचा नंबर मिळवला आणि त्याला तो व्हिडिओ पाठवला. आणि त्याने व्हिडिओ पाहिला आणि मग आपल्या मेहुणीला बोलावून तिला विश्वासात घेतलं, तिला धीर दिला आणि नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये या बाबावर गुन्हा दाखल केला, FIR दाखल केली. या मॅटरमध्ये एक गुन्हा शिर्डीमध्ये दाखल झालेला होता, एक श्रीरामपूरमध्ये आणि एक नाशिकमध्ये 2, असे 3-4 गुन्हे दाखल झालेले होते. आणि मग या 3-4 दिवसापूर्वी तसा 2-3 हप्त्यापासून पोलीस याच्यावर पाळत ठेवून होते. याचे सर्व रस्ते बंद केलेले होते आणि अचानक रात्री येऊन याच्या फार्म हाऊसवर धाड टाकली, याच्या कार्यालयावर धाड टाकली, याच्या घरी याला रात्री अटक केलं, याचे पॅनड्राईव्ह जप्त केले. आणि त्या पॅनड्राईव्हमध्ये पोलिसांनी सांगितलं की 58 व्हिडिओ आहे महिलांच्या. आता तर बातम्यात असं सांगतायत की 100 व्हिडिओ आहे. तर हा असा करामती बाबा. त्या महिलेनंच स्वतः सांगितलेलं आहे, 35 वर्षाच्या महिलेनं, की मला याने कसं कसं फसवलं. तिच्या FIRमध्ये सर्व नोंद आहे, तिचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिलेले आहे. आणि ती सांगते की या बाबानं मला कसं फसवलं. तर अगोदर माझं लग्न झालेलं नव्हतं, त्यावेळेस माझ्या मेवण्याला माहिती होतं. माझ्या मेवण्यानं सांगितलं माझे मित्र आहे आणि त्याच्याकडं तू चाल, त्यांना अंकशास्त्राचा चांगला अभ्यास आहे आणि तुझं चांगल्या श्रीमंत घरात लग्न होईल, म्हणून त्यांनी मला त्याच्याकडं नेलं. त्यांनी मला काळा खडा दिला गळ्यात बांधायला. त्यावेळेस मी महाविद्यालयात होते. महाविद्यालयात जाताना तो काळा खडा बांधायची लाज वाटायची. त्यांना सांगितलं होतं की हा काळा खडा गळ्यात बांध, म्हणजे तुला चांगलं स्थळ येईल, चांगल्या घरातील मुलाबरोबर तुझं विवाह होईल. आणि माझा जमलं, साखरपुडा झाला, परंतु ते स्थळ मोडलं, ती सोयरी मोडली. त्याच्यामुळं मला शंका आली की आपण हा खडा बांधित नव्हतो, काढून ठेवित होतो, त्याच्यामुळं मोडला असावं. माझ्या घरच्यांनासुद्धा असा विश्वास वाटला आणि म्हणून माझ्या मेवण्यासोबत पुन्हा मी त्याच्याकडे गेले. आणि त्याच्याकडे गेलं तर ती सांगते की त्यानं पुन्हा पुष्कराज नावाचा खडा मला दिला आणि माझ्याकडून 50,000 रुपये घेतले आमच्याकडून. आणि योगायोग असा की तो पुष्कराज खडा मी गळ्यात बांधला आणि माझं लग्न जमलं. आणि ज्या मुलाबरोबर माझं लग्न जमलं तो आणि मी त्याच्याकडं गेले आणि बाबांना सांगितलं तुमचा जोडा चांगला आहे, उत्तम आहे, आमचं तुमची कुंडली चांगली जमती, भविष्य चांगलं पाहिलं. आणि पुन्हा मला बोलवलं, विशेष पूजा करायची आहे. आणि त्या मुलाला बाहेर पाठवलं, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, आणि मला मध्ये ठेवलं. आणि मला एका तांब्याच्या भांड्यात पाणी दिलं, ते प्यायला लावलं. ते पाणीची चव खारट, आंबट, कडू अशी होते. आणि त्यामुळं ते पाणी पिल्यामुळं मला चक्कर यायला लागली, मळमळ व्हायला लागली. परंतु बाबा सांगाय तू जेवढं ते पाणी पिशील तेवढं तुला चांगलं फळ भेटल, जास्त फळ भेटल. माझ्या डोक्यावर ग्लास ठेवला आणि माझ्या पाठीमागून सांगायला लागला गायत्री मंत्राचा जप कर. आपण आणि त्या बऱ्याच चॅनलवर ते व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओत स्पष्ट दिसतं की त्यानं स्वतःचं मूत्र म्हणजे लघवी केली एका ग्लासामध्ये आणि त्या महिलेला, त्या मुलीला ती प्यायला दिली. असं अनेक वेळेला तिच्यासोबत घडलेलं आहे.
तो तिला ब्लॅकमेल करायचा. तर लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला जेव्हा वाटलं तेव्हा बोलावून घ्यायचा. परंतु त्या ऑफिस बॉयनं त्याचं कांड केलं, ते व्हिडिओ चोरले आणि ते लीक केले. त्याच्यामुळं त्या महिलेनं मग त्याच्यावर FIR दाखल केली, केस दाखल केली, गुन्हा दाखल केला व हा बाबा पकडला गेला. नाहीतर आपल्या प्रभावामुळं, आपल्या राजकीय लोकांच्या संबंधामुळं, IPS अधिकाऱ्यांच्या संबंधामुळं आणि हा वजन टाकून दुसऱ्यावरच केस करायचा. तसं जर पाहिलं तर आपण भोळे भाबडे लोक आहे. कोण्याही बुवावर बाबावर विश्वास ठेवतो, चमत्काराला नमस्कार करतो. तुकाराम महाराज म्हणतात, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. अरे बाबा हो, वारकरी संप्रदायानं सरळ सरळ मार्ग सांगितला आहे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, सावता महाराज, चोखोबा महाराज, गोरोबा महाराज, नरहरी महाराज, बहिणाबाई, सखूबाई, जनाबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान महाराज, मुक्ताबाई, असे अनेक संत होऊन गेले आहे. यांनी या टाणाटोण्याला भीक घातली नाही, त्याच्यावर टीका केली आहे. तुकाराम महाराज तर एका ठिकाणी म्हणतात, नवसे तरी का कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. एकनाथ महाराज म्हणतात, प्रतिमा केलीसे आपण तेथे कैचे देवपण. नवस करते देवासी पुत्र देव मदसी. अरे ज्यानं आपण प्रतिमा केली त्यालाच नवस करतो, मग नवऱ्याची गरज काय. एवढं 400 वर्षापूर्वी संतांनी सांगितलेलं आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू. तुकाराम महाराज म्हणतात ना, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पाप. अंगी वैराग्याच्या कळा. त्याच्यातून हेच सांगायचं आहे की भोंदू लोक वेगवेगळे कर्म करतात, अंगावर भगवे कपडे परिधान करतात, पांढरे कपडे परिधान करतात, साधूचा वेश धारण करतात, पण ते साधू नव्हे. एका ठिकाणी मुक्ताबाई म्हणतात ना, वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे, तयासी म्हणून हे साधू जगी विटंबना बाधू. नुसतं साधूचे कपडे घातले म्हणून साधू होत नसतो. तर जशी करणी आहे, जशी कथनी आहे, किंवा बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. जशी कथनी तशी करणी पाहिजे, त्याला म्हणतात साधू. कोणालाही आपण साधू म्हणतो आणि याला बळी पडतो, त्या नागावला जातो, फसल्या जातो. हे लोक तुम्हाला फसवण्यासाठी निघालेले आहे. गावागावामध्ये अनेक ठिकाणी असे भोंदू लोकांचा सुळसुळाट झालेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामधले म्हणल्यापेक्षा देशामध्ये. आणि धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर सर्वसामान्य लोकाला, भोळ्या भाबड्या लोकाला, चांगल्या चांगल्या लोकायला, हाय प्रोफाईल लोकायला हे लोक फसवतात. पण त्यांच्याकडे काळा पैसा असतो, त्यांना जाऊ द्या. पण तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहे, जरा विचार केला पाहिजे. कारण एक म्हण आहे, पाणी पिना पहचान के. एक म्हण आहे, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. गुरु म्हणजे कोणीही आला आणि त्याला गुरु करायचं. हा मूर्खपणा करू नका सज्जन हो. तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला लुबाडण्यासाठी या खरात बाबाचे शिर्डीला जागा आहे, नाशिकला बंगला आहे, घर आहे, मोठं कार्यालय आहे कोटी रुपयाचे, त्या मंदिरात मोठे ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टची कमाई वेगळी. असे अनेक पंथ निघाले आहे, असे अनेक बाबा आहे. मागं दिल्लीला चंद्रास्वामी
नावाचा बाबा होता 90च्या दशकामध्ये, तो सुद्धा अशा राजकीय पुढाऱ्यांचा गुरु होता. त्याचंही कांड झालं, त्यालाही अटक झाली. आंध्रामध्ये सत्यसाईबाबा नावाचा एक महात्मा होता, आता मागं सध्या कारागृहामध्ये आहे. आसारामजी बापू आहे, अजून तो रामपाल आहे, हरियाणामधला राम रहीम आहे. या लोकांनी सुद्धा अशी करोडो रुपयाची संपत्ती जमा केली, महिला जमा केल्या, त्यांचं शोषण केलं, महिलांचं बलात्कार केले, अत्याचार केले. जो माणूस फसला ना, नागावला गेला ना, तो लोकांना लवकर सांगत नाही आणि त्याचा गैरफायदा ही मंडळी घेत असते. तर अशा बुवापासून बाबापासून आपण सावध राहिलं पाहिजे. या लोकांना धर्माचं थोडंसंही ज्ञान नसतं, कारण आपल्या शास्त्रामध्ये एवढे ग्रंथ आहेत, ते वाचले पाहिजे आपण, त्यातून धर्माचं ज्ञान घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजाचा गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, तसे शास्त्र 12 आहे. दर्शन जे आहे शास्त्र ते 12 आहे. 6 आस्तिक आहे, 6 नास्तिक आहे. उपनिषद आहे, ब्राह्मण्यके आहे, आरण्यके आहे. यांचा अभ्यास करा. तुम्ही मरेपर्यंत जरी अभ्यास केला तरी कमी आहे. परंतु आपण काही वाचत नाही, पाहत नाही, जे चांगलं सांगतात त्यांचं ऐकत नाही. वरवर चमत्काराच्या मागं आपण पळतोय, दुःखी आहे. परंतु जादू, टोना, भाना, मती याच्यामुळं तुमचं कधीही कल्याण होणार नाही. याच्यात काही तथ्य नाही, हे लक्षात ठेवा. आज तुर्तास एवढंच. जय श्रीराम.